मुंबईच्या बांगूरनगर पोलिसांनी एका सिरियल विनयभंग करणाऱ्या आरोपीला अटक केली आहे। आमच्यासोबत बांगूरनगरचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रवींद्र आवाड सर आहेत। सर, हा कसा प्रकारचा आरोपी आहे आणि याचा मोटिव्ह काय होता? बांगूरनगर पोलीस स्टेशनला 30 तारखेला 30/3/2026 ला एक गुन्हा दाखल झाला। एक महिला गोरेगाव स्पोर्ट्स क्लबच्या गल्लीतून टोयोटाकडे जात असताना एका आरोपीने समोरून येऊन त्या बाईचा विनयभंग केला। विनयभंग केल्यानंतर महिला पोलीस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली। तक्रार नोंद केली। त्याच्यापूर्वी आमच्याकडे पोलीस स्टेशनला 14/3/2026 ला अशाच प्रकारे एक गुन्हा दाखल झाला होता। त्या गुन्ह्यामध्ये सेम मोडस होती। समोरून बाईकवाला रॉंग साईडने येऊन महिलेला विनयभंग करून निघून जात होता। तर 30 तारखेला जो गुन्हा दाखल झाला आमच्याकडे त्या महिलेचा, तर त्या महिला आणि साक्षीदार यांनी त्या आरोपीला पाहिलेलं होतं। पाठीमागच्या दिशेने त्याची गाडी कुठली आहे, व्हाईट बर्गमन नावाची स्कूटी होती। अशी घटना झाल्यानंतर आम्ही आमचे डिटेक्शनचं पथक आहे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सरोळकर आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक रंदे आणि त्यांची पूर्ण टीम गुन्हा दाखल झाल्या दिवसापासून जोपर्यंत आरोपी मिळणार नाही तोपर्यंत या टीमला आरोपीचा मागोवा काढण्यासाठी सूचना दिलेल्या होत्या। सदरबाबत वरिष्ठांचं वेळोवेळी मार्गदर्शन घेण्यात येत होतं आणि टीम कंटिन्यू बांगूरनगर पोलीस ठाण्यापासून आरोपी ज्या ज्या दिशेने गेलेला आहे त्या दिशेचे सगळे सीसीटीव्ही कॅमेरे आम्ही चेक केले। पथक माझं 2 दिवस त्या मागावर होतं। 29 सीसीटीव्ही कॅमेरे आमच्या पथकाने चेक केले। 29 कॅमेरे चेक केल्यानंतर आरे पोलीस स्टेशनची मदत घेतली। त्या ठिकाणाहून जे शासकीय कॅमेरे ते चेक करत गेले आणि युनिट नंबर 8 आणि 5 या ठिकाणी आरे कॉलनीमध्ये सदर आरोपी पोलिसांना सकाळी 6 वाजता घराच्या बाहेर पडत असताना दिसून आला। पोलिसांनी त्यास ताब्यात घेतलं, पोलीस स्टेशनला आणलं। त्याच्यानंतर त्याच्याकडे चौकशी केली असता आरोपीने दोन्ही गुन्हे केल्याची कबुली दिली। तसंच त्या दरम्यान आरोपीकडे आणखी तपास केला असता आरोपीने समतानगर पोलीस स्टेशनला 30/3/2026 ला रात्री 12:30 वाजताच्या सुमारास अशाच प्रकारचा एक ऑफेन्स केला होता ठाकूर विलेजमध्ये। तो गुन्हा देखील यामध्ये उघडकीस झालेला आहे आणि आरोपीला आम्ही 1 तारखेला अटक केली होती। 48 तासाच्या प्रयासानंतर आमच्या लोकांना यश आलं आणि 1 तारखेला जेव्हा आरोपीला कोर्टासमोर हजर केलं तर कोर्टाने आम्हाला 4 तारखेपर्यंत पोलीस कस्टडी रिमांड दिलेली होती। आरोपीकडे तपास केला। गुन्ह्यात वापरलेली बर्गमॅन स्कूटीचा नंबर आहे MH03EJ8962 सुझुकी कंपनीची गाडी आहे। ही गाडी हस्तगत केलेली आहे आणि त्या दिवशी गुन्हा करताना जे कपडे परिधान केले होते ते कपडे, शूज पोलिसांनी हस्तगत केलेले आहे। आज कोर्टासमोर आरोपीला हजर केले होतं। बांगूरनगर पोलीस स्टेशनचा दुसरा गुन्हा आहे 190/26 यामध्ये आज ताबा घेतलेला आहे। आमची कस्टडी संपल्यानंतर आम्ही समतानगर पोलीस स्टेशनला कळवलेलं आहे की हा आरोपी तुम्ही कस्टडीसाठी मान्य न्यायालयासमोर अर्ज करा। तर आज आरोपीला पोलीस स्टेशन आणलेलं आहे, त्याच्याकडे तपास चालू आहे। आणखी मुंबई शहरात कुठे गुन्हे दाखल झाले असेल तर आम्ही मुंबई पोलीस स्टेशनला याबाबत अवेअर करत आहोत। आरोपीच्या पार्श्वभूमी काय आहे सर? आरोपीची पार्श्वभूमी, आरोपी हा फिल्म लाईनला स्टेजवरती फ्लॅश लाईट मारण्याचं काम करतो, तसं तो इतर वेळ डिलिव्हरीचं काम करत असतो। ही अशी आरोपीची जी हिस्ट्री आहे। परंतु हा आरोपी हा गुन्हा कशासाठी करत होता याबद्दल त्याची विकृती समजून आलेली नाहीये। पण अजूनही आमच्याकडे आरोपी कस्टडीमध्ये आहे, तर आम्ही याचा नक्कीच पुढे तपास करू की हा कशासाठी करत होता, त्याला विकृती आहे का, काही याच्या पाठीमागे कोण अजून मदत त्याला कोण करतोय का यावर तपास करतोय आम्ही। व्हिडिओ जर्नलिस्ट अजय मोहितेसह गोविंद ठाकूर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।